एखाद्या शॉपचं ब्रँड झालेलं आपण ऐकतो आणि आपल्याला असं वाटतं, अरे वा, किती तो व्यक्ती भाग्यवान आहे, तो ब्रँड बनला. पण ब्रँड बनला ना, त्याच्यामागे त्या व्यक्तीने ना एक तर हार्डवर्क केलेलं आहे आणि एक मेथड, म्हणजे स्टेप बाय स्टेप त्या कामाला त्यांनी कन्सिस्टंट ठेवल्यामुळे तो आत्ताच्या सिच्युएशनला ब्रँड बनलेला असतो. कारण आपण त्या गोष्टीचं थोडंसं लॉजिक समजून घेतलं ना, तर आपण सुद्धा आपल्या लाईफमध्ये आपण जे काम करतो ना, ते सुद्धा ब्रँड बनू शकतो. कारण मेथड ही गोष्ट म्हणजे स्टेप वापरायची. स्टेप वापरली ना, त्या गोष्टीचं आपल्याला खूप मोठा असा डोंगरासारखं काम नाही वाटत. त्या गोष्टी आपण समजून घेऊ शकतो आणि त्या गोष्टी एकदा समजून घेतल्या आणि आपल्या रोजच्या रेग्युलर लाईफमध्ये त्या हॉबी म्हणून जर वापरायला लागलो, की आपण नक्कीच आपण आपल्या कामामध्ये ब्रँड होऊ शकतो, हा माझा विश्वास आहे. जसं की मेथड ही 3 पॉइंटनी समजून घ्यायची. मेथड म्हणजे कोणत्याही गोष्टीचं छोटे-छोटे पीस करायचे. म्हणजे आज आपण एक स्टेपनीच थोडासा विचार करायचा. ती गोष्ट कशी पूर्ण करायची किंवा ती गोष्ट मी आज माझ्या जीवनामध्ये किंवा आजच्या दिवसामध्ये नक्कीच वापरली पाहिजे. त्या कामाचे थोडे-थोडे पीस तयार करायचे, म्हणजे आपल्याला त्या कामाचा बाऊ नाही वाटणार. दुसरा पॉइंट जो येतो ना मेथडमध्ये, तो म्हणजे आपण जे काम करणार आहे ना, त्याचा व्हाय शोधायचा. मी हे काम का करतो? मला ह्या गोष्टीपासून आनंद मिळतो, ह्या गोष्टीपासून बेनिफिट मिळतो आणि ही गोष्ट करताना मला खूप भारी वाटतं. जर असा व्हाय शोधला, का करतोय? हा व्हाय सापडला, तरी आपण त्या मेथडनी बरोबर काम करू शकतो आणि आपण ब्रँड होऊ शकतो. आणि तिसरा सगळ्यात आवडता जो पॉइंट आहे, तो म्हणजे आपण ते काम करता-करता स्वतःला हरवून जातो. म्हणजेच आपण तिथं ब्रँड बनतो. तर आत्ता मी स्वतः माझं उदाहरण देते, की सुरुवातीला ॲब्रो करणं, आता माझं स्वतःचं सलून आहे. ॲब्रो करणं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. म्हणजे मला असं वाटायचं, ठीक आहे, मी क्लायंटचं वॅक्स करू शकते, फेशियल करू शकते, पण ॲब्रो मात्र मला सांगू नका, असं मला व्हायचं. पण हे ॲब्रो काय चीज आहे? ज्यावेळेस मी समजून घेतलं, की प्रत्येक क्लायंटला ॲब्रोबद्दल इतकी खासियत आणि इतकी क्युरिओसिटी काय आहे, हा पॉइंट मी समजून घेतला. आणि मी फक्त ॲब्रोला आत्ता ज्यावेळेस मी आता ॲब्रो करते ना, तर माझी ॲब्रो आता ब्रँड म्हणून सगळीकडे फेमस आहे. प्रत्येक क्लायंट ज्यावेळेस बसतात ना, त्यांच्या डोक्यात एकच, मला ॲब्रो एकदम थिन ठेवा, ब्रॉड ठेवा आणि माझं लूक खास झाला पाहिजे. प्रत्येकाला नॅचरली ॲब्रो तर दिलेलाच आहे. मग त्याच्यात अशी कोणती गोष्ट केली पाहिजे म्हणजे क्लायंट खुश होईल. ही एक पॉइंट मला मी समजून घेतला. त्याच्यामुळे आता सध्या माझं पार्लर ब्रँड म्हणून ओळखलं जातं. म्हणजेच काय, मी काय केलं, मेथडचा उपयोग केला. मेथड म्हणजे त्या गोष्टीचा बाऊ नाही केला. ती गोष्ट स्टेप वाईज समजून घ्यायचा प्रयत्न केला. त्या गोष्टीला रोज अप्लाय केला. म्हणजे तुम्ही गोष्ट समजून घेतली, पण त्याचा जर यूज केला तरच त्या गोष्टीचा उपयोग होऊ शकतो. नाहीतर तुम्ही खूप सार हुशार आहे आणि यूज नाही करत, काहीच उपयोग होणार नाही. म्हणून मी ती रोज अप्लाय केली आणि गोष्ट म्हणजे ती त्याचं लॉजिक समजून घेतलं आणि मग नंतर मी आता ब्रँड झाले. तुमच्याही जीवनात जर तुम्हाला ब्रँड बनायचं असेल, तर मेथड समजून घ्या. व्हाय शोधून घ्यायचे, त्याचे तुकडे करून घ्यायचे, कामाचे छोटे-छोटे पार्ट करून घेतलेले आहे समजून घेतलं आणि नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते काम करताना खूप सारा आनंद आपण घेतोय का, ह्या पॉईंटकडे लक्ष द्यायचं. म्हणजेच तुम्ही त्या गोष्टीचे मेथड समजून घेताय आणि नक्कीच तुम्ही फ्युचरमध्ये ब्रँड होऊ शकाल. आजपासून आपल्या जीवनात कोणतीही नवीन स्किल शिकायची असेल, कोणतंही काम करायचं असेल, त्या गोष्टीला मेथडचा उपयोग करा. स्टेप बाय स्टेप. नक्कीच तुम्ही खूप छान ब्रँड होताल. हा माझा पूर्णपणे विश्वास आहे. तर अशाच प्रकारे आपण नवीन स्किल आपल्या जीवनात अप्लाय करू आणि खूप छान आनंदी राहू. जसं की मी आज आहे. तर थँक वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ ऐकला त्याच्याबद्दल खूप सारे धन्यवाद. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलाच असेल, तर नक्कीच कमेंट करून सांगा. थँक